नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत सिंहासन. सिंहासनालाच भैरवासन असेही म्हणतात. हे आसन करताना आपली जीभ ताणल्या जाते, त्यामुळे आपल्या घशातील सर्व यंत्रणेचा व्यायाम होतो. आपल्या घशातील रक्ताभिसरण सुरळीत होते, त्यामुळे आपल्या लाळ ग्रंथींचे कार्य सुधारते. खाली आपण सिंहासनाची कृती आणि फायदे जाणून घेऊ. संपूर्ण माहिती मराठीमध्ये. कृती. वरील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पाय पाठीमागे नेऊन टाचांवर बसावे. टाचा नितंबाच्या दोन्ही बाजूला टेकवा. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडेसे अंतर ठेवावे. आता उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्यावर ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुड्यातून व तोंडातून श्वास बाहेर सोडत असताना जीभ जास्तीत जास्त बाहेर काढावी. जीभ बाहेर काढत असताना आतील संपूर्ण श्वास बाहेर सोडावा. आता संपूर्ण श्वास बाहेर सोडून झाल्यावर परत श्वास घेऊ नका. काही वेळासाठी श्वास बाहेरच रोखून धरा. आता ताठ बसून राहा व चेहऱ्यावरील सर्व स्नायू खेचले जातील व चेहरा भयानक दिसेल अशा प्रकारे डोळे ताणून उघडे ठेवा. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर रोखून धरा. या स्थितीत 6 ते 8 सेकंदापर्यंत स्थिर राहा. सुरुवातीला काही दिवस हे आसन आठवड्यातून 2 वेळा करावे. काही दिवसांच्या सरावानंतर ही मुद्रा दिवसातून 4 वेळा करावी. या आसनाचे फायदे. या आसनाच्या नित्य सरावाने स्मरणशक्ती वाढते. आवाजासंबंधी काही तक्रारी, टॉन्सिलला असलेली सूज या आसनांच्या सरावाने नाहीशी होते. या आसनांच्या सरावामुळे थायरॉईड ग्रंथीला चेतना मिळून तिचे कार्य सुरळीत चालते. श्वसनयंत्र व स्वरयंत्रावर या आसनामुळे चांगला परिणाम होतो. या आसनामुळे छातीच्या व पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात. डोळे, कान व त्वचेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद.